टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आता कारवाई होईल असं वाटतं, पण माझ्या मते तरी संस्था चालकांवर सर्वात पहिले कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे होती। कारण शिक्षण विभागामध्ये शालार्थ आयडी करता प्रस्ताव हा संस्थेकडून येत असतो आणि जो व्यक्ती पात्र आहे त्या पदाकरता शिक्षक असो की मुख्याध्यापक असो, पात्र असलेल्या शिक्षकाचाच प्रस्ताव हा शिक्षण विभागाकडे पाठवला जातो आणि त्यानंतर हे सगळं होत असते। त्यामुळे पहिले तर दोषी हा शिक्षण संस्थांवर पहिले दोषी मी शिक्षण संस्थांना मानते। मी मानते म्हणजे असं त्या प्रोसेसनुसार संस्था चालकच या प्रकरणामध्ये दोषी आहेत। उल्हास नरड यांना अडकवण्यात आल्याचंही तुमचं म्हणणं आहे का, असं वाटतं? त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे अगदी स्पष्ट होते आहे। सर्वांना माहिती आहे की हा जो घोटाळा आहे हा मला असं वाटतं साधारणतः 2017 पासूनचा आहे आणि नरड साहेब हे 2023 पासून या पदावर रुजू झालेले आहेत आणि जे मृत उपसंचालक आहे त्यांच्या सह्यांनी शालार्थ आयडी निघालेले आहेत। म्हणजे 23 ते 24 याच्या व्यतिरिक्त नरड साहेबांनी स्वतः दखल घेतली यादव या प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील, की त्यांच्या लक्षात आलं की हे अशा चुकीच्या शालार्थ आयडी बनत आहे आणि मुख्याध्यापक पदावर पात्र नसलेला व्यक्ती गेलेला आहे आणि त्यांनी शहानिशा करून एक कमिटी रुजू केली आणि त्यांनीच ती कमिटी स्थापन केली आणि त्यांनीच हे प्रकरण म्हणजे त्यांनीच कारवाई केली की त्यांनाच हे प्रकरण बाहेर काढायचं होतं की हे असं चुकीचं या विभागामध्ये चालू आहे आणि त्यांनीच कारवाई केली आणि त्यांनाच तिथे अडकवण्यात आलं। हे आम्हाला म्हणजे कुठेच कोणालाच पटेल असं आम्हाला वाटत नाही, कारण जो व्यक्ती स्वतःच ज्यांच्या लक्षात आलं, उल्हास नरड हे एक खूप हुशार व्यक्ती आहेत, गरीब घरातून आलेले एक सुज्ञ असे अधिकारी आहेत। आम्ही पण या क्षेत्रात वावरते, आम्ही या शिक्षण विभागाशी जुळलेला आहो, स्वतः आमच्याही संस्था आहेत, माझे मिस्टरसुद्धा या क्षेत्रात प्राध्यापक आहेत आणि मला असं वाटतं की स्वतः ज्यांनी या तक्रार केली की असं चुकीचं शालार्थ आयडी निघत आहे आणि यावर एक कमिटी स्थगित केली आणि त्यांनाच त्यांचं जाळं टाकून त्यांनाच त्यात अडकवण्यात आलं आणि अशी अचानक त्यांच्यावर 7:55 त्यांच्यावर त्यांची हे होते पोलीस वॉरंट निघतो आणि 8 वाजता त्यांच्यावर गडचिरोलीमध्ये अटक होते। हे प्रकरण सुरू झालं, त्यांना जामीनही मिळाला, आता तुम्हाला हे प्रश्न का उपस्थित करावा वाटतंय आणि तुमची पुढची भूमिका काय आहे? आमची पुढची भूमिका हे आहे की अजून शिक्षण संस्थांवर कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना रडारवर घेतलं पाहिजे आणि नरड साहेबांवर जो अन्याय झाला त्याची भरपाई व्हायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि जे या दोषी आहेत, कुणी असो, अधिकारी असो की त्यामध्ये ज्यांनी ही कमिटी ज्यांची स्थापन केली त्यामध्ये एक तुम्ही जर कारवाई नाही झाली तर तुम्ही हो, आम्ही आता सगळ्या ज्या सामाजिक संस्था आहे, ज्याही सामाजिक संस्था आहे, जर अशा वेळी जर एखाद्यावर अन्याय होत असेल, अधिकारी आहेत ते ठीक आहे, पण पहिले ते एक नागरिक पण आहे, या समाजातले एक सामान्य कुटुंबातून आलेले एक नागरिक पण आहे। जर असं एवढ्या मोठ्या पोस्टवर गेल्यानंतर पण त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही विविध संस्थांच्या संघटनांच्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही काही नागरिक सामाजिक मंडळ आम्ही यामध्ये आंदोलनसुद्धा करू शकतो। जर कारवाई ही सुव्यवस्थितपणे ज्यांना रडारवर घ्यायचं, संस्था असो, अधिकारी असो, शिक्षण अधिकारी असो किंवा ज्यांनी जी कमिटी स्थापन करणाऱ्यांनी साहेबांनी केलेली कमिटी स्थापन केली आणि त्यांनी तो अहवाल पाठवला आणि साहेबांनाच त्यामध्ये अडकवलं असेल, अशाही व्यक्तींना कारवाई व्हायला पाहिजे। अजून कोणी यात गोवल्या गेले असेल प्रत्यक्षपणे जो कोणी साहेबांना बळीचा बकरा बनवला जात असेल आणि त्यांचं वैयक्तिक काही असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, असं मी आज आमच्या सर्वांच्या वतीने आज मी आपल्या या शासनाला विनंती करते, हात जोडून।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.